टेट एक्झाम 2026 आजचा विषय आपण गणित घेतो आहे. प्रश्न पाहायचे, नीट वाचायचे, पर्याय अंदाज बांधायचा आणि या स्लाईडवरची उत्तर चेक करा. ट्रिक्स दिलेल्या आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये पूर्ण संख्या, तुम्हाला व्याख्या पाठांतर असल्या पाहिजेत. मूळ संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या आणि सर्वच पाहिजेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये मूळ संख्या ओळखायला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 29 आणि 87 मध्ये थोडंसं कन्फ्युजन असू शकते. अर्थात इकडे पाढे आणि कसोट्या तुमच्या पाठांतर असल्या पाहिजेत. प्रश्न तिसऱ्यामध्ये सलग नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, इथे गुणाकार करावा लागेल. चौथा, पाचवा, सहावा प्रश्न हा पहा, इकडे मसावी आणि लसावी संदर्भात घेतलेले आहेत आणि त्याची उत्तरं. आणि उत्तरामध्ये तुम्ही नीट बघाल तर ह्याच्यामध्ये चौथ्या प्रश्नामध्ये घातांक हा मसावी, सामान्य लहान घातांक हा मसावी असतो, तो नीट ओळखता आला पाहिजे, ए पर्याय. दुसऱ्या 5व्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला लसावी ओळखायचा आहे. इथे ट्रिक दिलेली आहे, ती नीट समजून घ्या, फॉर्म्युला समजून घ्या आणि जो भागाकार केला आहे तो पण समजून घ्या. 6व्या प्रश्नामध्ये सेम दशांश रूप आणि ट्रिक लक्षात घ्या. तुम्हाला पर्याय सी आहे, अर्थात भागाकार सिंपल करायचा आहे. भागाकार तुम्हाला दशांश रूपाचा जर जमत असेल तर तो तुम्ही चांगल्या प्रकारे रफमध्ये करतील आणि उत्तर देतीलच. 7वा, 8वा, 9वा प्रश्न आता इकडे अपूर्णांक, टक्केवारी या संदर्भात गणित दिलेली आहेत आणि ह्याची उत्तरही. उत्तर 7व्याचं ए आहे आणि टक्केवारी 75/100% रूपांतर तुम्हाला माहिती असेल. पाढे इकडे पाठांतर असले पाहिजेत. 25%, 25/100 आणि त्याचप्रमाणे इकडे 10%, 1/10 ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून 10ची बाजू बदलली तर 10ने 40ला गुणलं तर 4चे उत्तर येते आणि तुमचं फास्टली गणित हे सोडवून झालं पाहिजे. अर्थात 6वी, 7वी, 8वीचा बेस तुमचा पक्का असला पाहिजे. 10वं, 11वं, 12वं गणित तुम्ही समीकरणं बघितली असतील तर उजवी बाजू आणि डावी बाजू त्या संदर्भातली उत्तरं पहा. प्रश्नांचा नीट प्रत्येक वेळेला पॉज करून विचार करायचा आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे, नीट समजून घ्यायचं आहे. ट्रिक दिलेली आहे, तीसुद्धा समजून घ्यावी. 11वा आणि 12वा उत्तर अतिशय सोपं आहे, तरीसुद्धा बाजू बदलणं, अधिक असेल तर बाजू बदलल्यावर वजा असते, वजा असेल तर अधिक असेल, गुणाकार असेल तर भागाकार करावा आणि भागाकार असेल तर गुणाकार करावा. ह्या बाजू बदलल्यावर क्रिया बदलतात, ही बेसिक संकल्पना आपल्या जर पाठांतर असतील, व्यवस्थित असतील, समजून घेतल्या असतील तर ही प्रश्न उत्तर सहज बदल. थँक्यू, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.